बारामतीत पुन्हा एकदा विमान पडल्याची माहिती समोर आली। खासगी कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला। गोजुबावी गावाच्या हद्दीत हे विमान पडल्याची माहिती समोर येते, तर प्रशिक्षणार्थी पायलट सुखरूप असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे। बारामतीत हा पुन्हा एकदा विमानाचा अपघात झालेला आहे। शिकाऊ पायलट सध्या सुखरूप असल्याची माहिती समोर आली असून गोजुबावा या गावाच्या हद्दीत हा विमान अपघात झालाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, या संदर्भातली काय अधिकची माहिती आपल्याला? आपण बघू शकतो की बारामती विमानतळाच्या आसपास हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे, ज्यामध्ये 2 शिकाऊ वैमानिक असल्याची देखील माहिती आहे। आणि प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितल्यानुसार सकाळी 8:30 वाजता अचानकपणे हे विमान कोसळल्यामुळे एक मोठी दुर्घटना जी आहे ती त्या ठिकाणी घडलेली आहे। प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी देखील हे सांगितलं होतं की अचानकपणे आवाज आला आणि विमान जेव्हा खाली पडलं तेव्हा तिथले स्थानिक जे आहेत ते बाहेर पडले होते। या ठिकाणी आता पोलिसांकडनं जे रेस्क्यू मॅन ऑपरेशन आहे ते सध्या सुरू झालेलं आहे आणि नेमकं हे विमान कसं कोसळलं याचा देखील तपास जो आहे तो देखील आता सुरू झालाय। जी, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय बारामतीमध्ये हा विमान अपघात झाला, पायलट मात्र सुरक्षित आहे। किती वाजता हे पडलं विमान? 8:30 वाजले असतील का सर? 8:30 काय तुम्हाला कसं कळालं काय होतंय, आजूबाजूला काय घडलं, कसा मला आवाज काहीच आला? कळालं नाही। मी हे तेल तराच्या आड होते, फक्त ह्याला इमान धडकल्यावर मी उठून उभं राहिली। काय वाजलं म्हणून तर इमान, मी म्हणलं आता काय खरं नाही बाबा, इमान पडलं म्हणल्यावर थोडी मी पड्यात सरली, पुन्हा इमान खाली बसलं। इमान खाली बसले मी बघाय आली, म्हणलं माणसं आत किती काय झालंय बघावं म्हणलं। तर आमच्यातली काय म्हणली, पुढे जाऊ नको, बिटल इमान ते दिजे आयला असतं। मग अजून मागे सरली। मग ते किती माणसं होती त्याच्यात? एकच काय शाबत होतं? लागलं होतं का त्यांना? काहीच नाही अजिबात झालं त्यांना। मग त्यांनी काय केलं, सगळं बंद केलं, बाहेर निघलं दार उघडून, काय झालंय का तर नाही म्हणले काय झालं। मग त्यांनी दार बिरं उघडून बाहेर निघले, आम्ही सगळी जवळ आलो, नव्हता आलो। किती वाजता हे